आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत. सर, आज एकूणच 1 वर्ष तुमच्या आमदारकीला होते. लोकप्रतिनिधी म्हणून कशा प्रकारचा कार्यकाळ 1 वर्षाचा राहिलाय, काय एकूणच सांगाल, काय अनुभव आहे? जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं पूर्ण करणं, हं, त्यासाठी जनतेनं आम्हाला गेल्या वर्षी बरोबर निवडून दिलेलं होतं. हं, सरकारच्या बाजूनं विरोधी आमदार म्हणून आम्हाला कितपत मदत झाली हं, हे आम्हालाच माहित. आमदार निधीशिवाय दुसरा कोणताही निधी मिळालेला नाही. सरकारकडं वारंवार आम्ही वेगवेगळ्या योजना घेऊन गेलो. हं, फक्त एन्डोर्समेंट केल्या व्यतिरिक्त दुसरं काही हाताला लागलेलं नाही. हं, ज्या योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या ते तेवढ्या रुटीनमध्ये लागू आहेत. हं, तरी देखील आमचा वारंवार प्रयत्न असतो. हं, आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विविध खात्याचे मंत्री असतील, त्यांच्याकडे जाऊन हं, आमचं मागणं आम्ही मांडत असतो. हं. कदाचित येत्या काही महिन्यांमध्ये आमच्या भागातील मागण्यांचा विचार केला जाईल आणि त्यांना योग्य निधी हं. मिळवून दिला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती म्हणून हं, लोकांनी आम्हाला आमदार केलं. हं, लोकांच्या खूप कमी गरजा आहेत. हं, लोकांना वीज वेळेवर पाहिजे, हं, लोकांना शिक्षण चांगलं पाहिजे, हं, लोकांना आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, हं, वाहतुकीच्या सुविधा पाहिजेत, रोजगारीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या सगळ्यामध्ये आम्ही स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. हं. महसूल विभाग असेल, पंचायत विभाग असेल, हं. आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणचं प्रशासन हे सुशासन व्हावं यासाठी कायम प्रयत्नशील आहोत. अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिलेली आहे. याही पुढं अधिकारी चांगले साथ देतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही मग निधीचा उल्लेख केला. जेवढा निधी तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्या संदर्भात काय तुम्ही कामं पूर्ण केलेली आहेत आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामधील आगामी काळामध्ये जी काही तुमची 5 वर्ष असतील पुढची, त्यामध्ये काय करू इच्छिता तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी? आम्हाला वर्षातून 5 कोटीचा निधी मिळतो. वाडी, वस्ती, तांडे, छोटी गावं, मोठी गावं यामध्ये 5 लाख ते 15 ते 20 लाखापर्यंत आपण निधी देतो. त्याच्यामधून रस्ते, गटारी, समाज मंदिरं, उद्यान सुशोभीकरण, शाळांची दुरुस्ती अशी अनेक कामं आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि ते काम चांगल्या प्रतीचं करून घेतल्यामुळे लोकही समाधान आहे. माझा उमरगा आणि लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका आहे. 37 गावांचा पुनर्वसन विकास आराखडा मी तयार केलेला आहे, जो 550 कोटीचा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समोर तो विकास आराखडा मी गेल्या 2 महिन्यापूर्वी दाखवला. त्यांनी काही मार्ग सांगितले. सन्माननीय राज्यपाल महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे तो मी येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आराखडा सादर करणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये विशेष बैठक लावून लातूरमध्ये देखील निलंगा आणि औसा हे 2 तालुके आहेत, तेथील देखील आमदार सन्माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर असतील आणि अभिमन्यूजी पवार साहेब असतील, हे दोघंही आम्हाला साथ देण्यासाठी तयार आहेत. येणाऱ्या काळामध्ये माझ्या मते या 37 गावाचा जर पुनर्वसन विकास आराखडा मंजूर झाला तर ती माझ्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट राहील आणि ती नक्की आम्ही पूर्ण करू. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी. मी गुणवंत नांगड, DRV न्यूज, नागपूर.